दररोज आपण नकळत करतो या 7 मानसिक चुका. दररोज आपण नकळत करतो त्या 7 मानसिक चुका कोणत्या? रोजच्या जीवनातील मानसिक चुका कशा ओळखाव्यात? नकारात्मक विचार थांबवण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय. ओव्हर थिंकिंग आणि कॅटास्ट्रोफायझिंग कसे कमी करावे? स्वतःवरची जास्त टीका कशी थांबवावी? तुलना करण्याची सवय कशी सोडावी? ऑल ऑर नथिंग थिंकिंग म्हणजे काय आणि त्यावर उपाय काय? माइंड रीडिंग एररमुळे नात्यात गैरसमज कसे वाढतात? कॉग्निटिव्ह बायसेस म्हणजे काय? सोप्या भाषेत समजून घ्या. भावना आणि सत्य यात फरक कसा ओळखावा? या आणि अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. चला तर मग सुरू करूया. दररोज आपण अनेक निर्णय घेतो, प्रतिक्रिया देतो, लोकांशी बोलतो, स्वतःबद्दल विचार करतो. या सगळ्या प्रक्रियेत आपलं मन काही शॉर्टकट वापरतं. मानसशास्त्रात या शॉर्टकट्सना कॉग्निटिव्ह बायसेस असं म्हणतात. हे पूर्णपणे वाईट नसतात, पण काही वेळा यामुळे आपण नकळत मानसिक चुका करतो. त्या चुका वारंवार घडल्या तर त्याचा परिणाम आपल्या नात्यांवर, आत्मविश्वासावर आणि मानसिक आरोग्यावर होतो. चला पाहूया अशा 7 मानसिक चुका ज्या आपण रोज करतो. नंबर 1. फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष देणे. निगेटिव्हिटी बायस. दिवसभरात 10 चांगल्या गोष्टी घडतात आणि एक वाईट गोष्ट घडते, पण झोपताना आपल्याला आठवते ती फक्त एक वाईट गोष्ट. संशोधन सांगते की आपल्या मेंदूला धोक्यापासून वाचण्यासाठी नकारात्मक गोष्टी पटकन लक्षात राहतात. पूर्वीच्या काळात हा गुण जगण्यासाठी उपयोगी होता, पण आज तोच गुण आपल्याला सतत तणावात ठेवतो. उपाय म्हणजे दिवसाच्या शेवटी किमान 3 चांगल्या गोष्टी लिहून ठेवणे. मेंदूला सकारात्मक अनुभव ही महत्त्वाचे आहेत, हे हळूहळू शिकवावे लागते. नंबर 2. मन वाचल्याचा समज. माइंड रीडिंग एरर. समोरची व्यक्ती कमी बोलली की आपण लगेच ठरवतो की ती रागावली आहे किंवा आपल्यावर नाराज आहे. प्रत्यक्षात ती थकलेली असू शकते. मानसशास्त्रानुसार आपण अनेकदा पुरावा नसताना निष्कर्ष काढतो. यामुळे नात्यांमध्ये गैरसमज वाढतात. उपाय म्हणजे थेट आणि शांतपणे विचारणे, तू ठीक आहेस ना? अंदाज बांधण्यापेक्षा संवाद चांगला. नंबर 3. स्वतःवर जास्त टीका करणे. चूक झाली की आपण स्वतःला खूप कठोर शब्दात बोलतो. मी काहीच करू शकत नाही, मी कायम चुकतो. सततची केलेली स्वतःवर टीका आत्मविश्वास कमी करते आणि मेंदूला धोक्याची भावना देते. स्वतःशी मित्रासारखे बोलणे हा चांगला सराव आहे. चूक मान्य करा, पण व्यक्तिमत्वाला दोष देऊ नका. नंबर 4. सर्व किंवा काहीच नाही असा विचार. ऑल ऑर नथिंग थिंकिंग. एक दिवस व्यायाम चुकला की आपण ठरवतो, माझ्याकडून काही होत नाही. एखाद्या परीक्षेत कमी गुण आले की मी हुशार नाही, हा काळा पांढरा विचार आहे. यामुळे प्रेरणा कमी होते. जीवनात बहुतांश गोष्टी मधल्या टप्प्यात असतात. आज चुकलं, उद्या पुन्हा सुरू करेन, असा लवचिक विचार जास्त उपयोगी. नंबर 5. तुलना करण्याची सवय. कॉन्स्टंट कंपॅरिझन. सोशल मीडियावर इतरांचे यश, आनंद, प्रवास पाहून आपण स्वतःची तुलना करतो. सततची तुलना असमाधान वाढवते, कारण आपण इतरांच्या हायलाइट्सशी आपल्या रोजच्या आयुष्याची तुलना करतो. आपली प्रगती म्हणजे कालच्या स्वतःशी तुलना करणे. लहान सुधारणा दिसायला लागल्या की आत्मविश्वास वाढतो. नंबर 6. भविष्याबद्दल अतिताण. कॅटास्ट्रोफायझिंग. एखादी छोटी अडचण आली की आपण थेट सर्वात वाईट परिणामाची कल्पना करतो. ही नोकरी गेली तर माझं आयुष्य संपलं, असा विचार मेंदूला सतत अलर्ट मोडमध्ये ठेवतो. बहुतेक भीती प्रत्यक्षात घडत नाहीत. स्वतःला प्रश्न विचारा, याचा खरा पुरावा काय आहे आणि सर्वात वाईट झालं तरी मी काय करू शकतो? यामुळे विचार संतुलित होतात. नंबर 7. भावना म्हणजे सत्य समजणे. इमोशनल रिझनिंग. आज मन खिन्न आहे म्हणजे आयुष्य वाईट आहे, असा निष्कर्ष आपण काढतो. पण भावना तात्पुरत्या असतात. भावना ही माहिती असते, अंतिम सत्य नाही. मन उदास असेल तर त्यामागचं कारण शोधा. झोप कमी झाली का? ताण वाढला का? भावना स्वीकारा, पण त्यावर कायमस्वरूपी शिक्का मारू नका. या 7 चुका प्रत्येक जण करतो. यात लाज वाटण्यासारखं काही नाही, कारण आपला मेंदू जलद निर्णय घेण्यासाठी असे शॉर्टकट वापरतो. पण जाणीव झाली की बदल शक्य होतो. दररोज थोडा वेळ स्वतःच्या विचारांकडे लक्ष देण्यासाठी राखीव ठेवा. एखादा विचार आला की स्वतःला विचारा, हा विचार पूर्णपणे खरा आहे का, की माझं मन घाई करतंय? हळूहळू आपल्याला लक्षात येईल की विचार बदलले की भावना बदलतात आणि भावना बदलल्या की वागणूकही बदलते. मानसिक आरोग्य म्हणजे मोठे बदल नव्हेत, ते अशा छोट्या जाणीवांपासून सुरू होतं. आपण दररोज नकळत या चुका करतो, पण त्या ओळखल्या की त्याच चुका आपल्याला शिकवण देतात. मन समजून घेतलं की आयुष्य थोडं हलकं होतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता.
त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.